मोठा चाकू पाहिजे सर त्याला. मोठा चाकू पाहिजे इकडे पाहू कापू. गाणं मस्त वा सर ना कापेल आहे बोटी बरं फणस कापलेलं आहे म्हणूनच कापला ना यार. काय बुलढाणी माणूस. चांगला आहे आपण नाही राहू दे बस ते नवऱ्याच्या शिकल्या करता सासरे करता आपण दुसऱ्या माणसं पन्नास दाखव असा करता. असं दाखवावं लागतं. नवीन ॲडमिशन आहे गाईज, थोडं सांभाळून घ्या. फ्लिप कॅमेरा करून दाखवलं. तर गाईज बघा, कोकणात राहण्याचा एवढा फायदा आहे की सकाळी उठलो नाश्ता करायला जाऊ लागलो, पण उठले फ्रूट्सचा नाश्ता झाला मस्तपैकी. पण खाऊन टाकले फिनिश. याचं क्रेडिट विकत आणले मी ते दुसरं आलं विकत गुलाबीवालं. काय झाडी काय डोंगर. तर मित्रांनो, आमच्या हॉस्पिटलची नवीन बिल्डिंग आहे, कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तर आम्हाला सकाळी उठल्या प्लॅन होता याला जायचा. कुठं जायचं? कसंही नसलं. हे गणेश शेठ पार्क बुलढाण्याहून आले तर फिरायला इथं. इथं यांचेच भाऊ आहेत ते. हे काय फिरवत नाही त्यांना. कसंही नातलं आम्ही जाणार होतो, पण ठीक आहे. कसंही नाचं आम्ही दुरून 3 हे बघा झुमका. ओके, बघू शकता तुम्ही कसलं सह्याद्री आहे आणि कसलं डोंगर आहे. काय झाडी काय डोंगर. सांगतो एकदम ब्रँड. तर त्याच्यापेक्षा पण वरून व्ह्यू भारी येईल. तर बघूया वर कसं दिसतं. चला बघा मित्रांनो, समोरचं जे आहे ते गोवा आहे. इकडं थोडं खड्ड्यात गेलं की मस्त गोवा समोर. आणि इकडे हे आमचं पूर्णच्या पूर्ण दोडामार्ग. हे आहे आपलं महाराष्ट्र. मित्रांनो बघूया आपण आता आपलं हे आपली सह्याद्री आहे पूर्णच्या पूर्ण. हे सह्याद्री आहे मस्तपैकी. ते गणेश शेठ तिकडे त्यांची व्लॉगिंग करायला वेगळी. हे आमच्या हॉस्पिटलचे जुने क्वार्टर्स. तिकडचं मस्तपैकी स्टोअर, ते TH ऑफिस, आमचं कॅम्पस आहे. आणि स्टार्ट होईल ना मित्रांनो, तर तेव्हा वेगळीच मजा असणार आहे. इथं यो ब्रो व्हाईब्स असणार आहे मस्तपैकी. आपण वर आलं की रोज सह्याद्रीच बघत बसणार इथं, जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा. म्हणजे कसंही ना डोंगर म्हणत होतो ते तुम्हाला दाखवतोय. कसंही ना डोंगर म्हणत होतो तर हा आहे तो कसंही ना डोंगर. इथे ट्रेकिंगला जाणार होतो बट कॅन्सल झालं, खूप उशिरा उठलो. तर मित्रांनो, त्या साईडनं जसं आपण बघितलं होतं महाराष्ट्रातल्या पर्वतरांगा आणि आपलं जे कसईनाथचा पर्वत आहे तो, तर या साईडनं आपली सह्याद्री आहे महाराष्ट्रातली. आणि ह्या साईडनं बघूया आता मस्तपैकी पूर्णचं पूर्ण नारळाची झाडं. इकडं बिचोलीम स्टार्ट होतं गोव्यातलं, खड्ड्याच्या पलीकडं गोवा, आणि साळपूर रसनचा एरिया आहे तो पूर्ण. आहे माझ्या पाठीमागं महाराष्ट्र पूर्ण. तर ठीक आहे, ओके. तर एवढ्या उंचीवर नका येऊ, अजून कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं नाही आहे. मी फक्त या शूटसाठी आलो होतो. खूप भारी व्ह्यू आहे, मस्त. नमस्कार मित्रांनो, तर आज संडे आणि आज आता ऊन एवढं जास्त आहे. थोडं उठलं एडिटिंगचं पण काम केलं आणि ऊन एवढं जास्त आहे कुठं बाहेर पण नाही जाऊ शकत. तर आपण दुसरं काही नाही, आपलं कटिंगचं काम करून येऊया. कटिंग दाढी दोन्ही करून टाकूया आणि बघूया इव्हिनिंगला कुठं जाता आलं तर. सो कंटिन्यू विथ मी. हॅलो फ्रेंड्स, तर आता मी 3 वाजता सलून शॉपवर गेलो होतो. तर मुली भरपूर वेळा म्हणतात की मुलं लॉयल नसतात, परंतु मी त्याच कटिंगवाल्याकडे कटिंग केली जिथं मी दरवेळेस करतो. भलेही मला 1 तास एक्स्ट्रा थांबावं लागलं. 1 तास परत कटिंग झाली. बाहेर जायचं होतं. आता इव्हिनिंगचे 6 वाजत आहेत. 6 वाजता जाते, 1 तास लेट, पण त्याच सलूनवाल्या अण्णाकडं कटिंग करून गेलो. तर आता जवळपास इव्हिनिंगचे 6 वाजलेत आणि आता थोडं काम आटोपून आता मी चालू आहे थोडं बाहेर फिरायला. तर कुठं जातो आहे त्याच्याविषयी डिटेल एक ब्लॉग, मला जर तिथं स्पेसिफिक तेवढं कंटेंट मिळालं तर मी नक्कीच त्याचा एक वेगळा ब्लॉग बनवेल. तर आजच्यासाठी आता बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय होतं ते.
सुलुलुलू चलो बायच बाय गाईज पाठवा तुमचं. हॅलो गाईज, तर पहिले तर थँक्यू सो मच की तुम्ही पूर्ण ब्लॉग लास्टपर्यंत बघितलात त्यासाठी. आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्याने काही मिस्टेक्स जरूर होत आहेत, पण त्या मी करेक्ट करायचा ट्राय करत आहे. एडिटिंग वगैरे मी अगोदर पण सांगितलं होतं, जसं की मी शिकत आहे नवीन नवीन गोष्टी, पण ट्राय करूनच शिकणार आणि परफेक्शन्सकडे हळूहळू जाणार. तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि विश करूया की मी प्रत्येक ब्लॉगमध्ये एक नवीन गोष्ट नक्कीच शिकल, चुकाला ॲनालाइज करेल. सो व्हिडिओला लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करून जावा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा. मी नवीन दोडामार्ग हे छोटंसं गाव आहे, छोटासा तालुका आहे, पण तर जे नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा जे निसर्ग आहे ते नवीन दाखवण्याचा जरूर प्रयत्न करा. तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर जावा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा. सो थँक्यू सो मच.